अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो। यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 सोमवार 31 मार्च रोजी प्रकट दिन महोत्सव आहे। हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे। चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते। श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले। अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबाभवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। ते मंगलवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रविवार दिनांक 6/4/1856 हा होता। दत्तात्रयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 31 मार्च 2025 म्हणजे सोमवार रोजी प्रकट दिन आहे। नमस्कार स्वामी भक्तांनो, येत्या काही दिवसात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे। या दिवशी स्वामींची मनापासून ही एक सेवा आपण सर्वांनी मिळून केली तर आपल्याला अनेक लाभ होतील। जे नवीन भक्त आहेत, जे नवीन सेवेकरी आहेत, त्यांना या दिवशी नेमके काय करायचे हे माहीत नसते। त्यामुळे आज आपण स्वामींना प्रसन्न करणारी एक नित्य व सोपी सेवा जाणून घेणार आहोत। या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील, तसेच आपल्याला या सेवेने खूप लाभ देखील मिळेल। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन। स्वामी भक्तांनो, ह्या दिवशी आपण सकाळी लवकर उठा, सकाळी स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्या। घरातच स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावावा, तसेच स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी, तसेच काही फुले आपण अर्पण करावीत। त्यानंतर आपण तुम्हाला जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे। कमीत कमी 1 माळ, तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जमतील तेवढ्या म्हणजेच 11, 21, 51, 101 अशा माळी जपायच्या आहेत। या दिवशी स्वामींचा नामजप आपण काम करत करत दिवसभर करायचा आहे। त्यानंतर आपण संध्याकाळी देखील दिवा लावणीच्या वेळी देखील आपण जितकं शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे। तुमच्याकडून या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल, परंतु तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करा। स्वामी भक्तांनो, आपल्याला स्वामींच्या आवडते पदार्थ कोणते असा प्रश्न पडत असेल आणि ह्या दिवशी आपण म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनी स्वामींना कोणता नैवेद्य दाखवावा, तो कसा बनवायचा। स्वामी भक्तांनो, प्रत्येक देवाचा एक विशिष्ट पदार्थ आवडता असतो, तसेच काही स्वामींचे देखील आवडते पदार्थ आहेत, जसे बेसनाचे लाडू, पुरणपोळी हे 2 पदार्थ स्वामींना अत्यंत प्रिय आहेत। त्याचप्रमाणे तिखट पदार्थांमध्ये कांदा भजी स्वामींना अतिशय प्रिय आहे। तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर आपण पुरणपोळी, खीर, आमटी भात, पापड, कांदा भजी असा पूर्ण नैवेद्य तुम्ही ह्या दिवशी दाखवायचा आहे। तसे तर स्वामी ताटात काय दिलंय ते पाहत नाहीत, तर ते आपल्या भक्तांचा प्रेमभाव बघतात। तुम्ही किती प्रेमाने तो जेवणाचा नैवेद्य देता हे महत्त्वाचे असते। मग तुम्ही दही भात किंवा दूध भात, अगदी कोणतेही शाकाहारी जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवाल, तेच तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवले तरीही चालेल। शेवटी तुमच्या भावना महत्त्वाची आहे, म्हणून तुम्हाला जमेल तसा नैवेद्य आपण दाखवू शकता। शक्य झाल्यास आपण बेसनाचे लाडू व कांदा भजी नैवेद्य म्हणून नक्की दाखवा।